खवय्यांनो, तुमच्यापैकी जर कुणी स्वयंपाकाला स्वयंपाक करण्याला हलक्यात घेत असेल तर ती जगातली सगळ्यात मोठी चूक आहे. तुम्हाला असं फक्त वाटत असेल, अरे त्याने काय फक्त स्वयंपाकच केला, तिने काय फक्त स्वयंपाकच केला, तो काय शेफ, अरे रे 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 रे, असं नाहीये. एखादा पदार्थ, एखाद्या घरातली चव किंवा एखादीच्या हातची चव तुम्हाला जगामध्ये सन्मान मिळवून देऊ शकते. लोकांमध्ये अगदी कौतुकाची थाप तुमच्या पाठीवरती पडेल असा चांगला प्रसंग तुमच्या आयुष्यात आणू शकते. आणि अशीच कौतुकाची थाप नॅशनल लेवलवरती मिळवलेल्या सीमाजी नलावडे आज आपल्याकडे येणार आहेत. त्यांच्या हातची चव आपण चाकूया. बघा, पदार्थ करणे आणि तो खाऊ घालणे याला अंत नाही, याला सीमा नाही. आणि आज ज्या येणार आहेत त्याही सीमाच आहेत. ठीक आहे, आपण बोलूया सीमा नलावडेंना. नमस्कार. नमस्कार. कशा आहात सीमाजी तुम्ही? खूप छान, मस्त या या मजेत. या 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 हॅलो, कुठून आलायत आपण? मी पुण्याहून आली. पुण्यात कुठे राहता? पुण्याला म्हणजे स्वारगेटच्या जवळ बिबेवाडीच्या तिथे राहते. कोण असतं घरी? घरी मिस्टर असतात, एक मुलगा आहे आणि सासूबाई आहेत. बर, काय करतात चिरंजीव? तो आता लास्ट इयर म्हणजे पुढच्या वर्षी लास्ट इयर इंजिनिअरिंगला आहे. बर, आणि सर? ते फायनान्स मध्ये. वा, आम्ही असं ऐकलंय तुम्हाला नॅशनल लेवलवरती कौतुकाची थाप मिळाली म्हणे. हो, मला पदार्थ करायला, खाऊ घालायला खूप आवडतात आणि मी बऱ्याच पाककला स्पर्धांमध्ये पार्टिसिपेट करत असते. बर, तर अशीच एक नॅशनल लेवलची स्पर्धा होती. आधी स्टेट लेवलला पुण्यामध्ये झाली आणि महाराष्ट्रातून मग मी निवडली गेले आणि मग दिल्लीला त्याची फायनल होती. बर. तिथे ऑस्ट्रेलियाचे मास्टर शेफ जज म्हणून होते. अरे बापरे. हां, तर तिथे मी आपल्या महाराष्ट्राला म्हणजे हे केलं, रिप्रेझेंट केलं हो होतं. हो हो. तेव्हा कोणता पदार्थ होता? फ्रेंच असे टार्ट असतात, पण टार्ट. ते आपल्या देसी मी त्याला टच दिला होता. बेस्ट. बाजरीचे टार्ट केले होते, मी टार्ट खाल्लंय, आणि- मला हा. आवडतं खूप. पण ते सेवरी टार्ट केले होते, बाजरीचे टार्ट, आणि त्याच्यात म्हणजे वांग्याचं भरीत असं भरलं होतं. हम्म. असा तो केला होता वा पदार्थ. वा 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 वा, म्हणजे तुम्ही मोठ्या लेवलला जाऊन आपला महाराष्ट्रीयन टच काही सोडला नाही. हो हो. फारच छान. सीमाजी, आज आम्ही फार खुश आहोत की तुम्ही इथे आलेला आहात. आज आम्हाला नेमकं काय खाऊ घालता याच्याविषयी उत्सुकता आहे. खूप गप्पाही मारूया, स्वयंपाकघरात जाऊया. हो, या, चालेल. सीमाताईंना घेऊन आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि बघूया आज इथे काय पदार्थ बनतोय. या. पण हे जे पाककला स्पर्धेमध्ये भाग घेण्याविषयी तुम्हाला उत्सुकता आहे, हो ती अजूनही कायम आहे का आता? हो नाही हो. का? नाही नाही, मी घेते अजून नेहमी नाही घेता घेते. भाग? हो, नेहमी घेते. पण याच्याविषयी माहिती कशी मिळवता? पेपरमध्ये येतं, सोशल मीडियावर येतं? पेपरमध्ये येतात, पण पेपरपेक्षा आता सोशल मीडियावर जास्त म्हणजे ऍक्टिव्ह राहायला हा लागतं. हा बर, पण या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी घरातल्यांचं काय म्हणणं असतं? सपोर्ट असतो त्यांचा. घे, तुला आवड आहे तर घे भाग. अजून काय आवडी आहे? तुम्ही नोकरी, जॉब काही करता? नाही नाही, मी हाऊसवाईफ आहे. बर, आणि माहेर तुमचं कुठलं? माहेर आणि सासर म्हणजे मूळचं सांगली आहे, अच्छा, पण आम्ही पुण्यातच आहोत. म्हणजे जन्म माझा पुण्यातच झालाय, पण मूळ गाव सांगली आहे. फार छान. चला, सीमाजींच्या हातचा पदार्थ आम्हाला चाखायचा आहे. मी फार उत्सुक आहे. नॅशनल लेवलवरती कौतुकाची थाप मिळवणाऱ्या सीमाजी आज इथे किती सीमा ओलांडतायत चवीच्या, हे आम्हाला बघायचं आहे. पदार्थ कुठला ठरलाय आपला? आपला पदार्थ जो आहे तो पारंपरिक पदार्थ आहे. बर. आणि हा पश्चिम महाराष्ट्रातला पदार्थ आहे. आणि राळ्याची सजुरी असं त्याचं नाव आहे. राळ्याची सजुरी? हा, राळ म्हणजे एक मिलेटचा प्रकार आहे. हो हो. आता बरंच म्हणजे कोणी मिलेट एवढे खात नाही, पण हा म्हणजे आपल्या पूर्वजांनी कसं त्यांनी यूज केलेला त्याच्यात, तर आपण हा दाखवतोय. नावही जरा वेगळं हा, आहे. हे तुम्ही सजुरी. ठेवलंय का आधीपासून? नाही नाही, ते पारंपरिकच आहे. पारंपरिक नाव आहे. हा, पारंपरिकच आहे, राळ्याची सजुरी. राळ्याची सजुरी. हा, सजुरी. नावात सुद्धा एक नाविन्य आहे, वेगळे पण आहे. तर सजुरी नेमकी कशी आहे राळ्याची हे आपण बघूया. साहित्य घेऊन या प्लीज. सजुरीसाठी लागणारं साहित्य काय मला सांगा? सजुरी करण्यासाठी लागणारं साहित्य: राळ्याचं पीठ, मैदा, रवा, तूप, जायफळ पावडर, वेलची पावडर, सुंठ पावडर, मीठ, आणि सारणासाठी आपल्याला गूळ लागणार आहे. गूळ पावडर किंवा गूळ. गूळ पावडर लागणार आहे. ती गूळ पावडर साहित्यात नाही आहे, ते मी आणणार आहे. हो. जाऊ नका पळून. नाही नाही. हा कधी करतात पदार्थ, कुठे करतात? हा पदार्थ पश्चिम महाराष्ट्रात जास्त केला जातो. आता जरा कमी प्रमाण आलंय, पण पूर्वी हे लग्न कार्यात जेव्हा मुलगी पाठवणी करतात लग्न झाल्यावर, जे बुत्ती म्हणून देतात, शिदोरी देतात त्या मुलीच्या घरी, तर तेव्हा हा पदार्थ दिला जायचा. आणि मग साहित्य पाहता असं वाटतंय की हा टिकणारा पदार्थ आहे. हो, हा 15-20 दिवस आरामात टिकतो. हा, कारण याच्यामध्ये कुठलाही जर साहित्यात पदार्थ तुम्ही पाहिला
तर तो असा ओला नाहीये, म्हणजे चिरलेला कांदा टोमॅटो असं काही नाही, नाही, सगळं नाही. कोरडं आहे. हो आणि कोरडे पदार्थ हे टिकतात. हो त्याच्यामुळे राळ्याची सजुरी तुम्ही शिदोरी म्हणून सुद्धा घेऊन जाऊ शकता हो. डब्यामध्ये वगैरे, हो, हो की हो. नाही? चला, काय करायचं पहिल्यांदा? आधी आपल्याला गुळाचा पाक करून घ्यावा लागेल. बर, काय काय घालायचं याच्यात? गुळ घालायचा आणि गुळ विरघळेल इतकंच पाणी घालायचंय. बर, टाका गूळ. एकदम थोडस पाणी. हा, बस 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 बस. पुरे? हो. घ्या. थोडस अजून चालेल. पाणी चालेल? थोडस. हा, एकदम थोडं, 1 चमचाभर. आपल्याला हा गुळ पूर्ण वितळवून घ्यायचा आहे. हम्म. बरं. पूर्वी राळ्याचा भात खायचे. हो. गौरीचं आगमन असतं त्यावेळेस राळ्याचा भात पूर्वी करायचे घरात. बर बस, बंद करा. बर, ते राळे आपण भिजून त्याची पावडर केली. खमंग झालाय गुळाचा पाक. हो. आता काय? आता हा थोडा थंड करायचा. ठेवूया की तसाच. हा. काय सुगंध येतो ना छान. हो. आता याच्यामध्ये वेलची पावडर, जायफळ पावडर, सुंठ पावडर घालायची. पुरे? हो. झाली वेलची पावडर. हो. सुंठ पावडर. हो. जायफळ पावडर. ती थोडीशी बेतानी घालायची. हा. नाही तर नाही. वराड झोपी जाईल. हा पाक आता थंड करून घ्यायचा बर. आणि गाळून घ्यायचा. आणि मग ह्याच्यात ते भाजलेलं राळ्याचं पीठ बसेल तेवढं घालायचं. मग आपण मग गाळून ते घेऊ का सारण पाक तयार. आधी? हो, चालेल. सारण तयार करायचं त्याचं. काय हो सीमा मॅडम, बोला. मी तुम्हाला खूप मदत करतोय असं तुम्हाला नाही वाटत? हो हो, खूपच मदत करताय. तेच ना, तुम्ही म्हणतच नाही काही. नाही नाही, खूपच छान मदत करताय. वा वा, धन्यवाद. हा, परफेक्ट. हो. हा पाक थोडा आता थंड होऊ द्यायचा. बर, मग पाकाला थोडस आपण हा. साईडला ठेवूया गार व्हायला. हा. पुढे काय? आणि तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया पारीची. चला. हे लागणार आहे ना? हो. किती त्यासाठी लागेल? हा, 1 वाटी. हा मैदा आहे. हा, मैदा 1 वाटी. त्याच्यात अर्धा वाटी रवा. आणि तेलाचं मोहन आपल्याला कडकडीत करून घालायचे. बघा, हा, 2 चमचे लागेल. बस. 2-3 टप्पे आहेत महत्वाचे. हो गुळाचा पाक करणे, तो गाळून घेणे, हो त्याच्या आधी राळ्याची आपल्याला म्हणजे पावडर करून घेणे, आता तेलाचं मोहन ह्याच्यात घालायचंय. हो. मग ह्याच्यामध्ये राळ्याचं पीठ नाही घालायचं? याच्यात नाही घालायचं, आपल्याला सारण करायचंय राळ्याच्या पिठाचं. बर. मग हा पदार्थ म्हणजे त्याचं नाव कसं सजुरी, म्हणजे साजिरी, एक असं नाजूक असं नाव हो, आहे, हो. तसा हा पदार्थ करायला पण नाजूक आहे. बर बर. म्हणजे तो अगदी निगुतीनच करायला लागतो. हो, बरोबर आहे. असं राळ्याची घाई सजुरी. घाई केली आणि केलाय पदार्थ असं नाही. शांत, धपाधप ठसाठस टाकल्यात, मिरची सगळं पावडर. शांतपणे करावं लागतं, एक एक टप्प्याने. बरोबर आहे. झालंय गरम तेल. हो, झाले झाले. हे किती लागणार आहे बघा. अंदाजे थोडंसं टाका. ते 2 चमचे लागतात. टाका टाका. हा, अजून थोडं. हा, बस बस.